नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। दिवाळीनंतर या पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा अनेक ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते। घरामध्ये अनेक ठिकाणी घाटावर मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेस आकर्षक आरास करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे। हा दिवस हिंदू धर्मीय देवदिवाळी म्हणून साजरा करतात। पुराणकथेतील माहितीनुसार त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या रात्री 12 वाजता भेट होते। त्यामुळे या दिवशी शंकराला प्रिय असलेले बेल आणि भगवान विष्णूला प्रिय असलेली तुळस अर्पण करण्याची देखील रीत आहे। यंदा पौर्णिमेची तिथी 2 दिवसामध्ये आलेली आहे। 26 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा दुपारी 3:53 सुरू होणार आहे, तर पौर्णिमेची सांगता 27 नोव्हेंबर 2:45 होणार आहे। यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा 27 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। यंदा देवदिवाळी कार्तिक पौर्णिमेच्या आधी 1 दिवस साजरी केली जाऊ शकते। 26 नोव्हेंबरला अनेक ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाऊ शकते। पौर्णिमा तिथी प्रदोष काळामध्ये असताना देवदिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे। त्यामुळे या नियमानुसार काही जण देवदिवाळी 26 नोव्हेंबरला देखील साजरी करणार आहेत। हिंदू धर्माच्या माहितीनुसार देवदिवाळीच्या दिवशी देव धर्तीवरती येतात। त्यांच्यासाठी भाविक दीपदान देखील करतात। या रात्री लक्ष्मीपूजा करून चंद्रालाही अर्घ्य दिलं जातं। त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरातील अभिषेक कसा करावा याबद्दलची आज तुम्हाला मी माहिती देणार आहे। ताम्हणामध्ये गणपतीची मूर्ती घ्यावी, तिला शुद्ध पाण्याने पंचामृताने शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। देवासमोर एखादा पाट ठेवावा, चौरंग ठेवावा, त्यावरती शुभ्र वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ठेवावं। जे शंकराला प्रिय आहे ते वस्त्र अंतरल्यावर त्यावरती गणपतीची मूर्ती स्थापना करावी। त्यानंतर आपल्या घरातील शिवलिंग असेल ते ताम्हणात घ्यावं। ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी सुपारी घ्या। ताम्हणामध्ये भगवान शिवाला शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने, दूध असेल तर कच्चं दूध घ्यावं। पिशवीतील किंवा उकळलेले दूध, गार केलेले दूध घेऊ नये। ओम नमः शिवाय किंवा शिवता नामावली जी आहे, चमचाभर पळीवर पाणी टाकून भगवान शिवाला पिंडीला अभिषेक करावा। बेलपत्र उपलब्ध असेल तर बेलपत्र अवश्य व्हावं। फुले व्हावीत। भगवान शंकराच्या पिंडीला म्हणजे शिवलिंगावरती भस्म लावावं आणि ते भस्म आपल्या कपाळाला देखील लावावं। अशा रीतीने प्रदोष भगवान शिवाला प्रथम अभिषेक करून घ्यावा। अभिषेक केल्यानंतर बरेच लोक हवनसुद्धा करतात। आपल्याला हवनमध्ये लागणाऱ्या हवनकुंड मातीचाही चालेल। त्यानंतर 750 त्रिपुर वाती घ्याव्यात। प्रथम ज्या ठिकाणी आपण हवन करणार असतो त्या ठिकाणी बाजूला आपल्या घरात पूर्व दिशेला हवनकुंड स्थापित करावं। त्यासाठी प्रथम जमिनीची पूजा करायची असते। हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची असतात आणि ओम श्री वास्तुपुरुषाय ओम नमः या मंत्र मनातल्या मनात जप करायचा असतो। हवनकुंड त्या ठिकाणी ठेवायचं असतं। हवनकुंडाची देखील हळद, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची असते। आता आपण पूजा करण्याच्या अगोदर ज्या त्रिपुर वाती तुपामध्ये भिजत घातल्या होत्या त्या वाती घ्याव्या आणि त्या हवनकुंडामध्ये ठेवून घ्याव्यात। कापूर आणि आपल्या घरातील दिव्यातून अग्नी घेऊन त्रिपुरवाती प्रज्वलित कराव्या। त्रिपुरवाती का जाळतात? त्रिपुरवाती त्या त्रिपुरदैत्याच्या प्रतीक म्हणून त्यांच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हवन केले जाते, कारण या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरदैत्याचा वध केला होता। दैत्यानं ब्रह्मदेवाची आराधना केली होती, त्यांना संतुष्ट करून घेतलं आणि इतर देवांनी त्यांच्या या आराधनेत विघ्न आणायचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु व्यर्थ गेले। ब्रह्मदेवांनी त्याला वर दिला तेव्हा त्रिपुराने आपल्या अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला। वर मागितल्यामुळे त्याने सर्व देवांना सतावून सोडलं। प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही। शेवटी भगवान शंकराने 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला। देवाचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं। देव आनंदी झाले। त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले आणि स्तुती गायली। दीपोत्सव साजरा केला, ज्यालाच देवदीपावली असे देखील म्हणतात। देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटाचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक आरोग्याच्या समस्या यांचे निराकरण व्हावे म्हणून, तसंच आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावून आपले जीवन प्रकाशमय व्हावे
म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरामध्ये दीपदान केलं जातं. म्हणून आपल्या प्रत्येक दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून या पद्धतीने हवन करायचा असतो. भगवान शंकराच्या पिंडीला जर तुमच्याकडे असेल तर द्राक्षाची माळसुद्धा अर्पण केली जाते. अशा पद्धतीने आपण पूजा मांडून घ्यायची आहे. आता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीची पूजा तुम्ही त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. तसेच आपल्याला हवन सुरू करताना आपल्याला काही मंत्राचे पठणसुद्धा करून घ्यायचे आहे. स्वामींचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. स्वामींचा मंत्र म्हणून स्वाहा करायचा. तुपाची आहुती द्यायची आहे. मंत्राचा आपण 11 वेळा किंवा 21 वेळा हवन करायचं आहे. त्यानंतर महामृत्युंजयचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. आता आपण 750 वाती घेतलेल्या आहेत. आपण घरच्या घरी सुद्धा या वाती बनवू शकतो किंवा बाजारात मिळणाऱ्या वातीसुद्धा आपण घेऊ शकतो. अशाप्रमाणे आपल्याकडे जर हवन कुंड नसेल तर तुम्ही मातीचा जो आपण ज्याच्यामध्ये घरामध्ये धूप जाळतो तशा पद्धतीचा धुपारणं जरी घेतलं तरी चालेल. शुद्ध तूप, गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे. आणि आसनासाठी आपल्याला सर्वप्रथम तांदूळ ठेवायचे आहेत. हे आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल असतं किंवा हवनकुंड जर आपल्या घरी असेल ते सुद्धा आपण घेतलं तरी चालेल. शुद्ध तूप घ्यायचं आहे. शुद्ध तूप गाईचं असेल तर सर्वोत्तम मानलं जातं. नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. असं काहीच नाही आहे. जे आपल्याकडे असेल त्या गोष्टी आपण वापरत घेऊ शकता. किंवा अशा पद्धतीचा मातीचा दिवा जरी आपण घेतला. सर्वप्रथम आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्याला चंदन घ्यायचं आहे आणि अक्षदा घ्यायच्या आहे. आणि हा जो वाती आहे आपल्याला एका धाग्याने बांधून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्यावर शुद्ध तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे. तुपामध्ये पूर्ण भिजतील अशा पद्धतीने या वाती भिजवून घ्यायच्या आहे. आधी भिजवून ठेवायच्या, वेळेवर आपण भिजवायला घ्यायच्या नाही आहेत, जेणेकरून आपला जो त्रिपुर वात आहे तो व्यवस्थित पेटेल. अशा पद्धतीने या वाती आपण भिजवून घ्यायच्या आहे. आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनानं मृत्युमोक्षम अमृतात. या मंत्राचा देखील यथाशक्ती आपण पठण करून आहुती द्यायची आहे. 11 वेळा आहुती देऊन मंत्र म्हणायचा आहे. त्रिपुरारी मंत्रसुद्धा आहे, तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. असं 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करून आपल्याला हवन करायचं आहे. अशा 3ही मंत्रांचा आपण मंत्रोक्त हवन करावा. या व्यतिरिक्त आपण कुलदेवतेचा नवार्ण मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र, कुठलाही मंत्राचा हवन करताना आपल्याला जप करायचा आहे. हवन सुरू असताना शुद्ध तुपाची आहुती देऊन आपण मंत्र म्हणत हवन करायचं आहे. हवन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये शांती प्रस्थापित होते. आणि मग आपल्या सर्व ज्या काही समस्या असतात त्या आपोआपच निवारण होत असतात. हवन झाल्यानंतर हवनकुंड तसा शांत होऊ द्यायचा आहे. शांत झाल्यानंतर हवनाची जी राख आहे ती राख आपल्याला आपल्या घरातील आजूबाजूला टाकायची आहे. ते राख आपल्याला भस्म भगवान शंकराला म्हणजे शिवलिंगावरती लावावं. फोटो असेल तर फोटोला लावावं. पूजेमध्ये आपण शिवलिंग मांडलेलं असतं त्या दिवशी संध्याकाळी पूजा तशीच ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा हलवून घेतली तरी चालेल. फुलं असतील, बाकीची निर्माले असतील ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहे. अशा पद्धतीने त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी आपण त्रिपुर राक्षसाच्या प्रतीक म्हणून 750 त्रिपुरातील मंत्रोक्त हा पण आपण अवश्य करावे. भगवान शिवाच्या कृपेने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल. अशा सर्व समस्यांचे निवारण व्हावं ही स्वामीचरणी प्रार्थना करावी. त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवाच्या विजयाला समर्पित आहे. आणि या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे या दिवशी त्रिपुर राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचा हवन केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतं आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी देखील मान्यता आहे. त्रिपुरारी पौर्णिमा हा सण भगवान शिवाच्या भक्तासाठी विशेष महत्त्वाचा आहे. आणि या दिवशी भगवान शिवाच्या कृपेने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या सर्व समस्यांचे निवारण होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल.
पुराणांमध्ये हा दिवस स्नान, उपवास, तपस्या या सर्व संदर्भात मोक्ष प्रदान करणारा आहे. त्याचे महत्त्व केवळ भगवान विष्णूंच्या भक्तांसाठीच हा दिवस खास आहे असं नाही, तर भगवान शंकराच्या भक्तांसाठी सुद्धा खास आहे. कारण या दिवशी भगवान विष्णूंचा पहिला अवतार झाला असे सुद्धा मानले जाते. मत्स्य पुराणानुसार प्रलय संपेपर्यंत वेदाचे रक्षण करण्यासाठी सप्तऋषी, धान्य आणि राजा सत्यव्रत यांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य म्हणजेच माशाच्या रूपात पहिला अवतार घेतला. त्यामुळे विश्वाची निर्मिती पुन्हा सोपी झाली अशी माहिती पुराणामध्ये मिळते. शिवभक्ताच्या मध्ये या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुराच्या नावाच्या राक्षसाचा 3 पुत्रांचा वध केला होता, ज्यावरून त्याची त्रिपुरारी म्हणून पूजा केली जाते. त्यामुळे याला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हणतात. त्यामागची पौराणिक कथासुद्धा आहे. त्रिपुरासूर नावाचा हा एक राक्षस होता, ज्याने ब्रह्मदेवाचे खडतड असे तप केले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून असा आशीर्वाद मागितला की मला यापुढे कोणाचेही भय राहणार नाही. पण हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तो फारच उन्मत्त झाला. तो देवांनाही त्रास देऊ लागला. त्रिपुरासुराचा वध करायचे देवांनी ठरवले, पण त्रिपुरासुराची तटबंदी ही अभेद्य होती. त्यामुळे त्यांना त्रिपुरासुराचा वध करता येत नव्हता. अखेर सगळ्यांनी शंकरदेवाला बोलावणी केली. तेव्हा शंकरांनी 3ही नगरे जाळून त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा वध झाल्यामुळे हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी घराबाहेर सगळ्यांनी दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला. तारक्ष, कमलाक्ष, विंध्युमाली यांच्या राज्यांची होळी. तारकासुराचा नावाचा एक असुर होता, ज्याला 3 मुलं होती. तारक्ष, कमलाक्ष आणि विंध्युमाली नावाची ही 3 पुत्रे होती. या 3ही पुत्रांनी त्यांनी आपले राज्य वाटून दिले होते. देवांना कोणताही त्रास देऊ नका असे त्यांना त्यांच्या मुलांना बजावले सुद्धा होते. पण असे असून देखील त्यांनी देवांना आणि लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. लोकांना देणारा त्रास पाहताना भगवान शंकरांनी आपल्या त्या मुलांच्या 3ही राज्याची होळी करून त्यांचा वध केला. म्हणून या दिवसाची प्रत्येक खास असे महत्त्व मानले जाते. जर या दिवशी कृतिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला महाकार्तिकी पौर्णिमा असे म्हणतात. आणि या दिवशी शिवमंदिरामध्ये घराबाहेर दिव्यांची आरास केली जाते. मंदिरासमोर असणारी दगडी दीपमाळा स्वच्छ करून त्यामध्ये दिवे लावले जातात. दिव्यांची मोठी आरास घराबाहेर, मंदिरामध्ये असते. म्हणून याला कार्तिक पौर्णिमेस दिवाळी असे देखील म्हटले जाते. कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस उत्तर प्रदेशात स्कंद जयंती म्हणून मानतात. या दिवशी स्कंदमूर्तीची कार्तिकेयाची पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेस चंद्रकृतिका नक्षत्र असताना जर स्कंदकाचे कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर ते महापुण्यकारक असते अशी भक्तांची, भाविकांची भावना आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमा कालात चंद्रकृतिका नक्षत्रात नाही. त्यामुळे यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींची मंदिरे दर्शनासी उघडणार नाहीत. यावर्षी कार्तिक स्वामी दर्शन योग नाही. जर विवाहामध्ये अडचणी येत असतील तर सोमवारी शिवलिंगावर केशर मिसळलेले दूध अर्पण केल्याने लवकर विवाह होण्याचे योग जुळून येतात. हे उपाय आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करू शकता. माशांना पिठाचे गोळे खायला द्या. यावेळी महादेवाचे ध्यान करा आणि हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. सोमवारी 21 बेलपत्र्यांवर चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा. त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सोमवारी नंदीला हिरवा चाला खाऊ घाला. यामुळे जीवनामध्ये सुखसमृद्धी येऊन अडचणी दूर होण्यास मदत होईल. गरिबांना भोजन द्या. त्यामुळे तुमच्या घरात कधीच अन्नाची कमतरता येणार नाही. तसेच पितरांच्याही आत्म्याला शांती मिळेल. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. यामुळे मनाला शांती मिळून तुमच्या अडचणींचे निवारण लवकरात लवकर होईल. घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करायची आणि रोज त्याची पूजा करावी. यामुळे तुमचे उत्पन्न वाढण्याचे योग जुळून येतात. तसेच सोमवारी पिठाने 11 शिवलिंग बनवावे आणि 11 वेळा त्याच्यावर जल अभिषेक करा. या उपायाने संतान प्राप्तीचे योग जुळून येतात. तसेच आपल्याला पुढचा उपाय आहे की शिवलिंगावर 101 वेळा जलाभिषेक करा आणि यासोबत ओम जून सम मंत्र जप करा. यामुळे आजार बरे होतात आणि भरपूर आजारांमध्ये आपल्याला लवकरात लवकर बरे होते. सोमवारी महादेवाला तीळ आणि ज्वारी अर्पण करावी. तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो आणि ज्वारीमुळे सुख मिळते.
महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची स्तुतीचा पाठ करावा. असे केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत जीवनातील समस्या दूर होतात. तसेच शास्त्रानुसार कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दानपुण्य करणे शुभ मानले जाते. या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ आणि आवळा दान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात, त्याला सुखाची प्राप्ती होते. कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी देखील साजरी केली जाते आणि या दिवशी पवित्र नदी आणि देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले जाते. दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला ब्रह्मचर्य पाळा. शक्य असल्यास जमिनीवर झोपा. कार्तिक पौर्णिमेला मांस, मद्य, अंडी, कांदा, लसूण कुठल्याही प्रकारचे तामसिक अन्नाचे सेवन करू नये. या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे भांडण देखील होऊ देऊ नये. या दिवशी गरीब लोकांना असहाय्य, वृद्ध कोणाचाही अपमान करू नका. त्यामुळे त्यांच्याशी कठोर शब्दसुद्धा वापरू नये. कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिकेयचा जन्मदिवस असतो असे देखील या दिवशी मानले जाते. म्हणून कार्तिकेयची सुद्धा मनोभावे पूजा करायची असते. कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा अवश्य घालावी. शक्य असल्यास घरामध्ये सुखशांती नांदण्यास, घरामध्ये समृद्धी नांदण्यास मदत होते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रासह दूध, मिठाई आणि तांदळाचे दान अवश्य करावे. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीसोबतच चंद्रास तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करावी. उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमेला या दिवशी देवदिवाळी साजरी करतात. दिवाळीप्रमाणे घर सजवले जाते. त्यामुळे लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही.